आणि आई का आमच्या घरचा मसाला आहे आणि आदलं के आणि कांदा आहे आणि खोबले आणि हे ना कोथिंबीर आहे आणि हे आहे सोयाबीन शिजवून घेतलंय. सोयाबीन शिजवून घेतले. हे टॅमॅटो आहे, 2 टॅमॅटो. 2 टॅमॅटो आम्ही कापून घेतले. आता हे गावरान लसूण आहे. हे गावरान लसूण आहे. हे कोथिंबीर आहे. ही कोथिंबीर आहे. आणि हे लाल मिरची आहे, काश्मीरी लाल मिरची आहे. काश्मीरी लाल मिरची आहे आणि हे मसाला आहे, आमच्या घरचा मसाला आहे आणि हे हळद, हे मीठ. हे हळद आणि हे मीठ. आता मिक्सरमध्ये टाकून घेऊ. याच्यामध्ये 3 पळ्या तेल घालायचं आहे. आम्ही जेवण बनवतीये. हे टाकू. नाही, तेल गरम करून घ्यायचंय. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये काश्मीरी मिर्च, चिकन मसाला, हळद आणि मीठ हे घेतलंय. ठीक आहे, हे टाकून घ्यायचं पहिलं. हा गावरान लसूण आहे, ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये हा मसाला वाटून घेतलेला आहे, हा घालायचा आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटूपर्यंत चांगला मसाला परतून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे. हे सोयाबीन मी कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे. याच्यात 3 शिट्ट्या केल्या. ते खूप छान होतं आणि खूप सॉफ्ट बी होतं. याच्यात थोडं मीठ घातलं आहे आणि पाणी घालून आणि थोडंसं तेल घातलं आहे. तर ह्याच्याने सोयाबीन खूप सॉफ्ट होतात. हे असं सोयाबीन मी काळ्या मसाल्यातलं बनवते आहे. आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचं. ते असे टॅमॅटो घालून घ्यायचे. ते हे मिक्स करून घ्यायचं. ते टॅमॅटो सॉफ्ट व्हायला ठेवायचं आहे. झाकण घालून 5 मिनटं ठेवायचं. 5 मिनटं झालेली आहेत. हे असं तेल सुटलंय. त्याच्यानंतर ना थोडंसं पाणी घालायचं आहे. हे आम्ही आमची कशी हसतीये. असं तेल सुटल्यानंतर ना हे सोयाबीन घालून घ्यायचंय. कस काय पडलं मी विचार करते. बोटाने पळवलंय ना. हे असं झाकण उघडून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून घ्यायचं. ही आपली भाजी तयार झाली आहे. कशी वाटते गाईज? काळ्या मसाल्यातलं सोयाबीन कसं वाटतंय? त्याच्यावरती
कोथिंबीर घालून घ्यायची आहे. गॅस बंद करून टाक.